धनुराशीचे लोक सतत नवीन मार्ग का निवडतात? यामागे फक्त साहसाची आवड नाही, तर त्यांच्या स्वभावातील एक अत्यंत खोल आणि प्रभावशाली रहस्य दडलेले आहे. अनेक वेळा त्यांच्या आयुष्यात घडणारे बदल इतरांना अचानक वाटतात, पण प्रत्यक्षात त्या प्रत्येक बदलामागे एक विशिष्ट विचार, दूरदृष्टी आणि भविष्य घडवण्याची मानसिकता असते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत धनुराशीच्या व्यक्तिमत्वातील असे काही अनोखे पैलू जे कदाचित आजपर्यंत तुम्ही कुठेही ऐकले नसतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी सांगितलेला मुद्दा तुमच्या संपूर्ण विचारसरणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. धनुराशी, तुम्ही नेहमी नवीन मार्ग का शोधता? यामागचं कारण समजून घ्या. धनुराशीच्या व्यक्तींच्या स्वभावातील सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे त्यांची सतत पुढे जाण्याची वृत्ती. ते एका चौकटीत अडकून राहणारे नसतात. त्यांना नवीन अनुभव, नवीन विचार, नवीन ठिकाणे आणि नवीन संधी यांचे नेहमीच आकर्षण असते. अनेकांना वाटते की धनुराशीची व्यक्ती स्थिर राहत नाही किंवा वारंवार निर्णय बदलते, पण त्यामागे अस्थिरता नसते. त्यामागे असते सतत शिकण्याची आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची तीव्र इच्छा. धनुराशीवर गुरुग्रहाचा प्रभाव असल्यामुळे ज्ञान, विचारांची व्यापकता आणि जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहण्याची सवय त्यांच्यात नैसर्गिकरित्या दिसून येते. ते प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी जीवन म्हणजे केवळ रोजचे काम आणि जबाबदाऱ्या नसून प्रत्येक दिवस हा स्वतःला अधिक समृद्ध करण्याची संधी असतो. म्हणूनच ते जुन्या पद्धतीवर कायम अवलंबून राहत नाहीत. धनुराशीच्या व्यक्तींना स्वातंत्र्य अत्यंत प्रिय असते. त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात. कोणत्याही गोष्टीत अनावश्यक बंधने, नियंत्रण किंवा मर्यादा त्यांना फार काळ सहन होत नाही. त्यामुळे ते स्वतःचा मार्ग निवडण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा लोकांना त्यांचे निर्णय धाडसी वाटतात, पण धनुराशीची व्यक्ती आधी त्या निर्णयांमागील शक्यता आणि भविष्याचा विचार करत असते. त्यांच्या मनात सतत काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा असते. नवीन व्यवसाय, नवीन करिअर, नवीन कौशल्य, नवीन ठिकाण किंवा नवीन कल्पना यांचा शोध घेणे हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग असतो. त्यांना बदलाची भीती वाटत नाही. उलट बदलामध्येच नवीन संधी लपलेल्या आहेत असा त्यांचा विश्वास असतो. धनुराशीचे लोक प्रश्न विचारण्यास कधीही घाबरत नाहीत. एखादी गोष्ट सर्वजण करत आहेत म्हणून तीच योग्य असेल असे ते गृहीत धरत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हीच सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळा विचार करण्यास आणि वेगळे मार्ग शोधण्यास मदत करते. त्यांच्या साहसी वृत्ती मोठ्या प्रमाणात असते. आव्हाने त्यांना मागे हटवत नाहीत, तर अधिक प्रेरित करतात. ज्या ठिकाणी इतरांना धोका दिसतो तिथे धनुराशीची व्यक्ती संधी शोधत असते. त्यामुळे जीवनात अनेक वेळा त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय पुढे मोठे यश मिळवून देतात. मात्र प्रत्येक नवीन मार्ग यशाकडेच नेईल असे नाही. काही वेळा चुका होतात, अपयश येते आणि अपेक्षा पूर्ण होत नाहीत. पण धनुराशीची खासियत म्हणजे ते अपयशालाही अनुभव म्हणून स्वीकारतात. ते भूतकाळात अडकून राहत नाहीत. त्या अनुभवातून शिकून ते पुन्हा नव्या आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करतात. धनुराशीच्या व्यक्ती अनेकदा अशा लोकांमध्ये असतात जे समाजातील ठरलेल्या चौकटी पलीकडे विचार करतात. त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची असते. इतरांच्या यशाची नक्कल करण्यापेक्षा स्वतःचा वेगळा मार्ग तयार करण्यात त्यांना अधिक आनंद मिळतो. म्हणूनच त्यांच्याकडून अनेकदा नाविन्यपूर्ण कल्पना आणि वेगळे निर्णय पाहायला मिळतात. नातेसंबंधामध्येही त्यांना प्रामाणिकपणा आणि मोकळेपणा महत्त्वाचा वाटतो. खोटेपणा, दिखावा किंवा सततचे नियंत्रण त्यांना आवडत नाही. जिथे त्यांना विश्वास, आदर आणि स्वातंत्र्य मिळते तिथे ते मनापासून नातं जपतात. त्यामुळे फक्त नवीन मार्ग शोधत नाही, तर आयुष्यात योग्य लोकांचाही शोध घेत राहतात. आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रातही धनुराशीची व्यक्ती नवीन संधी पटकन ओळखू शकते. बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यामुळे ते अनेक वेळा इतरांच्या आधी नवीन ट्रेंड, नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन संधी स्वीकारताना दिसतात. धनुराशीचे खरे सामर्थ्य त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनात दडलेले असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांना विश्वास असतो की पुढे नक्कीच काहीतरी चांगले घडणार आहे. हाच विश्वास त्यांना सतत नवीन मार्ग शोधण्याची प्रेरणा देतो. त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा फक्त एका ध्येयापर्यंत पोहोचण्याचा नसतो, तर प्रत्येक टप्प्यावर स्वतःला अधिक सक्षम, अधिक ज्ञानी आणि अधिक यशस्वी बनवण्याचा असतो.
धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक गोष्ट कायम दिसून येते, ती म्हणजे त्यांची भविष्याकडे पाहण्याची दृष्टी. ते फक्त आज काय घडत आहे यावर लक्ष केंद्रित करत नाहीत, तर आज घेतलेला निर्णय 5 किंवा 10 वर्षांनी कोणता परिणाम देईल याचाही विचार करतात. त्यामुळे ते अनेकदा इतरांना अनपेक्षित वाटणारे निर्णय घेतात, पण त्यांच्या मनात त्या निर्णयांमागे स्पष्ट कारण आणि दूरदृष्टी असते. धनुराशीच्या व्यक्तींना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असतो. हा आत्मविश्वास अहंकारातून आलेला नसतो, तर सततच्या अनुभवातून आणि शिकण्याच्या वृत्तीतून तयार झालेला असतो. त्यामुळे एखादी गोष्ट आधी कधी केली नसली तरी ती यशस्वी होण्याची तयारी ते ठेवतात. त्यांना हे माझ्याकडून होणार नाही असे म्हणण्यापेक्षा हे कसे करता येईल हा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटतो. त्यांच्या स्वभावात एक नैसर्गिक जिज्ञासा असते. एखादी नवीन भाषा, नवीन संस्कृती, नवीन व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान किंवा जीवन जगण्याची वेगळी पद्धत याबद्दल त्यांना जाणून घ्यायची इच्छा असते. ही जिज्ञासा त्यांना सतत विकसित करत राहते. त्यामुळे ते एका क्षेत्रापुरते मर्यादित राहत नाही, तर अनेक विषयांमध्ये ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात. धनुराशीची व्यक्ती अनेकदा अशा गोष्टी स्वीकारते ज्या सुरुवातीला लोकांना अशक्य किंवा अवघड वाटतात, कारण त्यांना प्रत्येक अडचणीत एक नवीन शिकण्याची संधी दिसते. ते संकटाकडे अडथळा म्हणून न पाहता स्वतःला मजबूत बनवणारी परीक्षा म्हणून पाहतात. त्यामुळे कठीण काळानंतर त्यांच्यात पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वास आणि परिपक्वता दिसून येते. जीवनात त्यांना सतत प्रेरणा देणारी गोष्ट म्हणजे प्रगती, पैसा, पद किंवा प्रसिद्धी यापेक्षा स्वतःमध्ये झालेला बदल त्यांना अधिक समाधान देतो. कालपेक्षा आज मी अधिक चांगला आहे का, अधिक शहाणा आहे का, अधिक सक्षम आहे का, हा विचार त्यांच्या मनात सतत चालू असतो. त्यामुळे त्यांचा विकास हा फक्त बाह्य यशापुरता मर्यादित राहत नाही. धनुराशीचे व्यक्ती लोकांशी संवाद साधताना मोकळेपणाला प्राधान्य देतात. त्यांना कृत्रिम वागणूक किंवा बनावट व्यक्तिमत्व आवडत नाही. स्पष्ट बोलणे हा त्यांचा स्वभाव असतो. कधी-कधी या स्पष्ट वक्तेपणामुळे गैरसमजही निर्माण होतात, पण त्यांचा उद्देश कोणाला दुखावण्याचा नसतो. त्यांना सत्य लपवण्यापेक्षा प्रामाणिकपणे सांगणे योग्य वाटते. अनेक वेळा त्यांच्या आयुष्यात अचानक दिशा बदलताना दिसते. एखादी नोकरी सोडणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन शहरात जाणे किंवा पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेणे हे त्यांच्या आयुष्यात घडू शकते. बाहेरून पाहणाऱ्यांना हे धाडस वाटते, पण धनुराशीच्या व्यक्तींसाठी तो बदल म्हणजे स्वतःच्या क्षमतेला नवी संधी देण्याचा मार्ग असतो. त्यांना अशा लोकांची साथ आवडते जे मोठे विचार करतात. सतत नकारात्मकता पसरवणारे, प्रत्येक गोष्टीत अडथळे पाहणारे किंवा प्रगतीची भीती बाळगणारे लोक त्यांच्यापासून हळूहळू दूर जातात. कारण धनुराशीची ऊर्जा पुढे नेणारी असते. त्यांना प्रेरणा देणाऱ्या वातावरणात राहणे अधिक आवडते. धनुराशीच्या व्यक्तींच्या निर्णयांमध्ये नैतिक मूल्यांनाही महत्त्वाचे स्थान असते. चुकीचा मार्ग स्वीकारून झटपट यश मिळवण्यापेक्षा योग्य मार्गाने थोडा उशीर मिळालेले यश त्यांना अधिक प्रिय असते. त्यामुळे अनेक वेळा त्यांचा प्रवास लांब असला तरी त्यांनी मिळवलेला सन्मान टिकून राहतो. जेव्हा त्यांना स्वतःच्या ध्येयाची स्पष्ट जाणीव होते, तेव्हा त्यांना थांबवणे अत्यंत कठीण असते. ते सातत्याने प्रयत्न करत राहतात. मध्ये कितीही अडथळे आले तरी त्यांचे लक्ष अंतिम ध्येयावरच असते. त्यांच्या या चिकाटीमुळे अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कालांतराने शक्य होतात. धनुराशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे आशावाद. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ते भविष्यातील शक्यता शोधतात. हा आशावाद त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवतो आणि इतरांनाही प्रेरणा देतो. त्यामुळे अनेक वेळा लोक त्यांच्याकडे केवळ सल्ल्यासाठी नव्हे, तर सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी आकर्षित होतात. जीवनाचा खरा अर्थ शोधण्याची ओढ ही धनुराशीच्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे. त्यांना फक्त यशस्वी व्हायचे नसते, तर अर्थपूर्ण जीवन जगायचे असते. म्हणूनच ते अनुभव गोळा करतात, नवीन विचार स्वीकारतात, चुका मान्य करतात, पुन्हा उभे राहतात आणि प्रत्येक वेळी स्वतःची अधिक सक्षम आवृत्ती घडवत पुढे जात राहतात. त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा सतत विस्तारत जाणाऱ्या शेतीच्या सारखा असतो, जिथे प्रत्येक नवीन मार्ग त्यांना स्वतःबद्दल आणखी काही शिकून जातो. धनुराशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात एक विशेष गुण म्हणजे त्यांची स्वतःच्या मर्यादा सतत विस्तारण्याची तयारी. त्यांना जे काही माहीत आहे त्यावर समाधानी राहणे कठीण जाते. प्रत्येक टप्प्यावर स्वतःला नव्याने घडवण्याची इच्छा त्यांच्यात असते. त्यामुळे आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर त्यांच्यात मोठे बदल दिसून येतात. हे बदल अचानक घडलेले वाटले तरी त्यामागे अनेक दिवसांची निरीक्षणे, विचार आणि
अंतर्मनातील संघर्ष दडलेला असतो. धनुराशीचे लोक कोणत्याही परिस्थितीकडे फक्त एका बाजूने पाहत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीच्या अनेक शक्यता दिसतात. एखाद्या समस्येवर इतरांना एकच उपाय दिसत असेल तर धनुराशीची व्यक्ती त्याच समस्येवर अनेक पर्याय शोधू लागते. ही सवय त्यांना चांगले नियोजन करणारी आणि वेगळ्या पद्धतीने विचार करणारी व्यक्ती बनवते. त्यामुळे ते अनेकदा इतरांना अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही मार्ग काढण्यात यशस्वी होतात. त्यांच्या स्वभावात एक शांत निरीक्षकही दडलेला असतो. ते प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक घटनेतून आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा ते जास्त बोलण्यापेक्षा जास्त पाहतात आणि समजून घेतात. लोकांचे वागणे, त्यांच्या सवयी, यशामागची कारणे आणि अपयशामागील चुका हे सर्व ते मनात साठवत असतात. योग्य वेळ आल्यावर हेच अनुभव त्यांच्या निर्णयांमध्ये उपयोगी पडतात. धनुराशीच्या व्यक्तींना आयुष्यातील प्रत्येक टप्पा हा एक प्रवास वाटतो, अंतिम मुक्काम नाही. त्यामुळे एखादे ध्येय पूर्ण झाले की ते तिथेच थांबत नाही. ते लगेच पुढील ध्येय निश्चित करतात. त्यांच्या मते प्रगती ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणूनच त्यांच्यात कायम उत्साह आणि पुढे जाण्याची प्रेरणा दिसून येते. त्यांना स्वतःची ओळख इतरांच्या मतांवर अवलंबून ठेवायची नसते. समाज काय म्हणेल यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाला योग्य वाटणारा मार्ग निवडण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे काही वेळा त्यांना टीका, विरोध किंवा गैरसमजांचा सामना करावा लागतो. पण जर त्यांना आपल्या निर्णयांवर विश्वास असेल तर ते सहजपणे मागे हटत नाहीत. धनुराशीच्या व्यक्तींसाठी वेळ हा अत्यंत मौल्यवान असतो. निरर्थक वाद, नकारात्मक चर्चा किंवा सतत तक्रारी करणाऱ्या लोकांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा ते स्वतःच्या विकासासाठी वेळ वापरणे पसंत करतात. त्यांना अशा गोष्टींमध्ये रस असतो ज्या त्यांच्या विचारविश्वाला अधिक समृद्ध करतात आणि त्यांना पुढे जाण्यास मदत करतात. कामाच्या ठिकाणी त्यांना फक्त आदेश पाळणारी भूमिका आवडत नाही. त्यांना स्वतःच्या कल्पना मांडण्याची, निर्णय घेण्याची आणि काहीतरी नवीन निर्माण करण्याची संधी मिळाली तर ते अधिक प्रभावीपणे काम करतात. म्हणून अनेक धनुराशीचे लोक नेतृत्व, मार्गदर्शन, शिक्षण, संशोधन, प्रवास, उद्योजकता किंवा सर्जनशील क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. त्यांच्या आयुष्यात काही लोक येतात जे त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा देतात, तर काही लोक त्यांना महत्त्वाचे धडे शिकवून निघून जातात. धनुराशीची व्यक्ती प्रत्येक नात्याकडे फक्त भावनिक नजरेने पाहत नाही, तर त्या नात्याने स्वतःमध्ये काय बदल घडवला हेही समजून घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे प्रत्येक अनुभव त्यांच्यासाठी मौल्यवान ठरतो. त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची भीती नसते. इतरांना जे अवास्तव वाटते तेच स्वप्न धनुराशीच्या व्यक्ती आपल्या मेहनतीने वास्तवात आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी मर्यादा या कायमस्वरूपी नसतात. योग्य ज्ञान, सातत्य आणि संयम यांच्या जोरावर त्या बदलता येतात, असा त्यांचा ठाम विश्वास असतो. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील महत्त्वाचा धडा म्हणजे प्रत्येक यशामागे जबाबदारी असते. ते फक्त स्वतःसाठी यशस्वी होण्याचा विचार करत नाहीत, तर त्यांच्या यशामुळे इतरांनाही प्रेरणा मिळावी अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे अनेक वेळा ते स्वतःचे अनुभव, शिकलेले धडे आणि ज्ञान इतरांसोबत वाटण्यास तयार असतात. वय वाढत जाते तशी धनुराशीची विचारसरणी अधिक परिपक्व होत जाते. तरुणपणी नवीन अनुभवांचा शोध घेणारी ही व्यक्ती पुढे जाऊन त्या अनुभवांमधून जीवनाचे खोल अर्थ शोधू लागते. त्यांना समजते की खरी प्रगती केवळ बाह्य यशात नसून मनाची समृद्धी, विचारांची गुणवत्ता आणि इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याच्या क्षमतेत असते. म्हणूनच धनुराशीचे लोक नेहमी नवीन मार्ग शोधतात, कारण त्यांच्यासाठी प्रत्येक नवीन दिशा ही फक्त बदल नसते, तर स्वतःच्या क्षमतेचा आणखी एक नवा अध्याय उघडण्याची संधी असते. ते प्रवासाला घाबरत नाहीत, अनिश्चिततेपासून पळत नाहीत आणि अज्ञात भविष्याला उत्सुकतेने सामोरे जातात. हीच वृत्ती त्यांना सतत विकसित होणारे, प्रेरणादायी आणि काळानुसार स्वतःला नव्याने घडवणारे व्यक्तिमत्व बनवते. धनुराशीच्या व्यक्तींच्या मनात एक विलक्षण गोष्ट कायम जिवंत असते, ती म्हणजे क्षितिजाच्या पलीकडे काय आहे हे जाणून घेण्याची ओढ. त्यांना जे सहज उपलब्ध आहे त्यापेक्षा अजून काय शक्य आहे याचा विचार अधिक आकर्षित करतो. त्यामुळे ते अनेकदा अशा संधीचा शोध घेतात ज्या इतरांच्या नजरेत अजून आलेल्याच नसतात. ही सवय त्यांना काळाच्या पुढे विचार करणारे व्यक्तिमत्व बनवते. धनुराशीचे लोक अनुभवांमधून स्वतःचे तत्वज्ञान तयार करतात. ते कोणतीही गोष्ट केवळ ऐकून स्वीकारत नाहीत. प्रत्यक्ष जीवनात ती गोष्ट कितपत खरी ठरते
हे ते स्वतः तपासून पाहतात. त्यामुळे त्यांची मतं ही दुसऱ्यांच्या प्रभावाखाली तयार झालेली नसून स्वतःच्या अनुभवातून घडलेली असतात. म्हणूनच त्यांचे विचार अनेकदा स्वतंत्र आणि प्रभावी वाटतात. त्यांना आयुष्यातील प्रत्येक बदलामध्ये एक संदेश दिसतो. एखादी संधी हातातून निघून गेली तरी ते त्याला शेवट समजत नाहीत. उलट त्या घटनेने कोणता नवीन दरवाजा उघडणार आहे याचा ते शोध घेतात. त्यामुळे निराशेच्या क्षणीही त्यांच्या विचारशक्ती पूर्णपणे थांबत नाही. ते परिस्थितीची विश्लेषण करून पुढील दिशा ठरवतात. धनुराशीच्या व्यक्तींसाठी यश म्हणजे फक्त आर्थिक प्रगती नसते. त्यांना स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करता आला, स्वतःचे विचार प्रत्यक्षात उतरवता आले आणि आयुष्य अर्थपूर्ण जगता आले तर तेच त्यांच्यासाठी खरे यश असते. म्हणूनच ते बाह्य धमकीपेक्षा अंतर्गत समाधानाला अधिक महत्त्व देतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक शोधक वृत्ती असल्यामुळे ते अनेक क्षेत्रातील ज्ञान एकमेकांशी जोडण्याची क्षमता ठेवतात. उदाहरणार्थ, एका क्षेत्रात शिकलेला अनुभव दुसऱ्या क्षेत्रात वापरून ते नवीन कल्पना निर्माण करू शकतात. ही सर्जनशील जोडणी त्यांना इतरांपेक्षा वेगळे परिणाम मिळवून देते. अनेकदा त्यांची कल्पना सुरुवातीला लोकांना समजत नाही, पण कालांतराने तिचे महत्त्व स्पष्ट होते. धनुराशीच्या व्यक्तींना स्वतःच्या चुका मान्य करण्याची ताकद असते. ते परिपूर्ण असल्याचा आव आणत नाहीत. उलट चूक झाली तर ते त्यामागचे कारण शोधून ती पुन्हा होऊ नये यासाठी स्वतःमध्ये बदल करतात. ही शिकण्याची वृत्ती त्यांना सतत अधिक सक्षम बनवत राहते. त्यांच्या आयुष्यात काही टप्पे असे येतात जेथे त्यांना पूर्णपणे नव्याने सुरुवात करावी लागते. अनेकांसाठी ही भीतीदायक गोष्ट असू शकते, पण धनुराशीची व्यक्ती अशा प्रसंगाकडे नव्या संधीच्या रूपात पाहते. कारण त्यांना माहीत असते की काही वेळा जुने अध्याय बंद केल्याशिवाय नवीन अध्याय सुरू होत नाहीत. धनुराशीच्या व्यक्तींना मोठ्या चित्राकडे पाहण्याची सवय असते. छोट्या अडचणींमध्ये अडकून पडण्यापेक्षा त्या अडचणींचा अंतिम ध्येयावर किती परिणाम होईल याचा ते विचार करतात. त्यामुळे अनेकदा ते क्षणिक भावनांपेक्षा दीर्घकालीन फायद्याला प्राधान्य देतात. हा दृष्टिकोन त्यांना महत्त्वाचे निर्णय शांतपणे घेण्यास मदत करतो. त्यांच्या स्वभावात विश्वास निर्माण करण्याची क्षमता असते. जेव्हा ते एखाद्या ध्येयासाठी काम करतात तेव्हा त्यांच्या उत्साहामुळे इतर लोकही प्रेरित होतात. त्यांच्याकडे लोक फक्त मार्गदर्शनासाठीच नाही तर आत्मविश्वास मिळवण्यासाठीही येतात. कारण धनुराशीची व्यक्ती शक्यतांवर विश्वास ठेवायला शिकवते. धनुराशीचे लोक स्वतःच्या आयुष्याला एका सतत चालणाऱ्या शिक्षण प्रवासासारखे पाहतात. त्यांच्यासाठी प्रत्येक व्यक्ती एक शिक्षक असू शकते, प्रत्येक घटना एक धडा असू शकते आणि प्रत्येक आव्हान एक परीक्षा असू शकते. ही विचारसरणी त्यांना कोणत्याही परिस्थितीत शिकण्याची संधी शोधायला भाग पाडते. त्यामुळे त्यांचा विकास कधीच थांबत नाही. त्यांना स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याची सवय असते. बाहेरचे मत, समाजाचा दबाव किंवा तात्पुरत्या परिस्थितीपेक्षा त्यांच्या अंतर्मनातील स्पष्टता त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाची असते. म्हणूनच त्यांच्या अनेक निर्णयांमागे खोल आत्मविश्वास आणि स्वतःवर असलेला विश्वास दिसून येतो. धनुराशीच्या व्यक्ती काळानुसार बदलतात, पण त्यांच्या मूलभूत मूल्यांशी तडजोड करत नाहीत. ते नवीन कल्पना स्वीकारतात, नवीन पद्धती शिकतात आणि नवीन लोकांशी जुळवून घेतात. परंतु प्रामाणिकपणा, न्याय, ज्ञानाची ओढ आणि स्वातंत्र्य या त्यांच्या मुख्य तत्वांना ते कायम जपतात. हीच गोष्ट त्यांना बदलत्या जगातही स्वतःची वेगळी ओळख टिकून ठेवण्याची ताकद देते. शेवटी धनुराशीच्या व्यक्ती नवीन मार्ग शोधतात, कारण त्यांना फक्त जगायचे नसते तर प्रत्येक दिवसातून काहीतरी नवीन निर्माण करायचे असते. त्यांच्यासाठी जीवन म्हणजे निश्चित उत्तरांचा प्रवास नसून सतत उलगडत जाणाऱ्या शक्यतांचा शोध आहे. म्हणूनच ते एका ठिकाणी थांबत नाहीत, एका विचारात अडकत नाहीत आणि एका यशावर समाधानी राहत नाहीत. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक नवीन दिशा ही स्वतःला अधिक उंचीवर नेणारी, अधिक व्यापक बनवणारी आणि आयुष्याला अधिक अर्थपूर्ण करणारी संधी असते. धनुराशीच्या व्यक्तींच्या विचार विश्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांना केवळ उत्तरांमध्ये रस नसतो, तर योग्य प्रश्न विचारण्यातही ते तितकेच कुशल असतात. अनेकदा एखादी गोष्ट सर्वजण गृहीत धरतात, पण धनुराशीची व्यक्ती त्या गोष्टीचा पाया समजून घेण्याचा प्रयत्न करते. ही सवय त्यांना केवळ माहिती मिळवणार नव्हे तर ज्ञानाची उकल करणारे व्यक्तिमत्व बनवते. त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी असे क्षण येतात जेव्हा त्यांना स्वतःच्या विचारसरणीची पुन्हा एकदा परीक्षा घ्यावी लागते. अनेक लोक जुने अनुभव धरून बसतात, पण धनुराशीची व्यक्ती स्वतःचे मत बदलण्यासही तयार असते. जर त्यांना नवीन सत्य अधिक योग्य वाटले तर स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी जुन्या विश्वासांवर प्रश्न उपस्थित करण्याची तयारी ही त्यांची मोठी ताकद असते. धनुराशीच्या व्यक्तींना
कृतीतून शिकण्यावर अधिक विश्वास असतो. एखाद्या गोष्टीबद्दल 100 वेळा ऐकण्यापेक्षा ती स्वतः करून पाहणे त्यांना अधिक योग्य वाटते. म्हणूनच त्यांचा अनुभव संच इतरांपेक्षा अधिक व्यापक असतो. त्यांनी केलेल्या प्रत्येक प्रयत्नातून त्यांना काहीतरी नवीन समजते आणि हेच अनुभव पुढील निर्णयांमध्ये त्यांना अधिक सक्षम बनवतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात कल्पनाशक्ती आणि वास्तव यांचा सुंदर समतोल असतो. मोठी स्वप्ने पाहण्याची त्यांच्यात ताकद असते, पण ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली मेहनत, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्वही ते ओळखतात. त्यामुळे त्यांची ध्येय केवळ कल्पनांमध्ये अडकून राहत नाही, तर हळूहळू प्रत्यक्षात उतरू लागतात. धनुराशीच्या व्यक्तींना अशा वातावरणात राहायला आवडते जिथे सतत काहीतरी नवीन घडत असते. एकाच पद्धतीची दिनचर्या, एकसारखी कामे किंवा विचारांमध्ये बदल नसलेले वातावरण त्यांना हळूहळू कंटाळवाणे वाटू लागते. त्यामुळे ते स्वतःच्या आयुष्यात नवीन प्रकल्प, नवीन जबाबदाऱ्या किंवा नवीन शिकण्याच्या संधी निर्माण करत राहतात. त्यांच्या निर्णयांमध्ये भावनांपेक्षा मूल्यांना अधिक महत्त्व असते. क्षणिक फायद्यासाठी स्वतःच्या तत्वांशी तडजोड करणे त्यांना मान्य नसते. त्यामुळे काही वेळा त्यांचा प्रवास कठीण होतो, पण त्यांनी मिळवलेले यश अधिक भक्कम आणि टिकाऊ ठरते. त्यांना वाटते की योग्य मार्गाने मिळालेला छोटा विजयही चुकीच्या मार्गाने मिळालेल्या मोठ्या यशापेक्षा श्रेष्ठ असतो. धनुराशीचे लोक अनेकदा स्वतःलाच नवीन आव्हाने देतात. कोणी त्यांना स्पर्धा दिली म्हणून नव्हे, तर स्वतःच्या क्षमतेची पुढची मर्यादा शोधण्यासाठी ते असे करतात. काल जे शक्य झाले त्यापेक्षा उद्या आणखी चांगले कसे करता येईल हा विचार त्यांना सतत प्रेरित करत राहतो. म्हणूनच त्यांच्यात आत्मविकासाची प्रक्रिया कधीही थांबत नाही. त्यांच्या आयुष्यातील काही निर्णय बाहेरून पाहता धोकादायक वाटू शकतात, पण ते निर्णय घाईघाईने घेतलेले नसतात. धनुराशीची व्यक्ती अनेक शक्यता मनात तपासून पाहते, संभाव्य परिणामांचा विचार करते आणि त्यानंतरच पुढचे पाऊल टाकते. त्यामुळे त्यांचे धाडस हे बेफिक्रीचे नसून विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांचे प्रतीक असते. धनुराशीच्या व्यक्तींना माणसांच्या क्षमतेवर विश्वास असतो. एखादी व्यक्ती आज ज्या ठिकाणी आहे त्यावरून तिचे अंतिम भविष्य ठरत नाही असे त्यांना वाटते. योग्य संधी, योग्य मार्गदर्शन आणि योग्य प्रयत्न मिळाले तर कोणताही माणूस बदलू शकतो, ही त्यांची धारणा असते. म्हणूनच ते अनेकदा इतरांना प्रोत्साहन देताना दिसतात. जीवनातील प्रत्येक वळण त्यांच्यासाठी आत्मपरीक्षणाची संधी असते. यश मिळाले की त्यामागचे कारण शोधतात, अपयश आले की त्यातून काय शिकता येईल हे शोधतात. त्यामुळे त्यांचा अनुभव हा फक्त घटनांचा संग्रह राहत नाही, तर तो शहाणपणात रूपांतरित होतो. हाच शहाणपणा त्यांना पुढील प्रवासात योग्य दिशा दाखवत राहतो. धनुराशीच्या व्यक्तींसाठी स्वप्न पाहणे ही केवळ कल्पना नसते, तर ती एक जबाबदारी असते. त्यांनी मनात उभे केलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी ते स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणतात. परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वतः बदलून परिस्थितीला सामोरे जाण्याची त्यांची तयारी असते. त्यांच्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग म्हणजे ते सतत विकसित होत राहतात. प्रत्येक वर्षी त्यांची विचारसरणी अधिक व्यापक, अनुभव अधिक समृद्ध आणि निर्णय अधिक परिपक्व होत जातात. त्यामुळे त्यांना ओळखणाऱ्या लोकांनाही त्यांच्या व्यक्तिमत्वात काळानुसार सकारात्मक बदल जाणवतात. ही सतत स्वतःला घडवत राहण्याची वृत्ती धनुराशीला इतरांपेक्षा वेगळी ओळख मिळवून देते आणि म्हणूनच ते प्रत्येक नवीन मार्गाकडे भीतीने नव्हे तर उत्सुकतेने आणि आत्मविश्वासाने पाऊल टाकतात. जर तुम्ही धनुराशीचे असाल तर या संपूर्ण माहितीपैकी कोणता गुण तुमच्या स्वभावाशी सर्वाधिक जुळतो हे आम्हाला नक्की सांगा. तुमचा अनुभव इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करून आपल्या कुटुंबियांपर्यंत, मित्रांपर्यंत आणि प्रत्येक धनुराशीच्या व्यक्तींपर्यंत जरूर शेअर करा. अशा सखोल, विचारपूर्वक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या राशीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओसोबत जोडलेले राहा. पुढील भागात धनुराशीच्या आयुष्यातील आणखी एका महत्त्वाच्या आणि अनेकांना माहीत नसलेल्या पैलूंवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका.